तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 24 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता अनामिका विधीसाठी तयार होत असते, तर दुसरीकडे सारंग देखील तयार होत असतो. तेवढ्या वेळामध्ये नील आणि राजकुमार म्हणू लागता, बाकी सगळे तर वेडे झाले. सारंग, पण तू तरी असं का करतोय? आम्हाला काहीच कळत नाही. तुझं सावलीवर किती प्रेम आहे, तरी पण तू या विधीसाठी तयार होतोय. तेवढ्या वेळामध्ये सारंग म्हणू लागतो, तुम्ही नका काळजी करू, मी बरोबरच करत आहे. मला माझ्या सावलीसाठी हे सगळं करायचं आहे. त्यावेळी नील आणि राजकुमार तर शांतच बसतात. ते विचार करू लागता, हा सारंग कधी कोणाचं न ऐकणारा असा अचानक विधीसाठी आणि डायरेक्टली दुसऱ्या लग्नासाठी कसा तयार झालाय काय माहिती. हे सगळं ना त्या भैरवीचाच काही ना काहीतरी हेतू दिसतोय. राजकुमारला तर कळत असतं, पण आता तो काही बोलत नसतो. दुसरीकडे अनामिका ज्या रूममध्ये तयार होत होती, तेवढ्या वेळामधून सावलीला जगन्नाथजीचा फोन येत असतो आणि जगन्नाथजीने सावलीला तिकडे बोलवलेलं असतं. तर सावली त्यांना सांगून जाते की मला मंदिरामध्ये ना खूप महत्त्वाचा सत्यनारायण किंवा अभिषेक करायचा आहे, तर मी तिकडं जाते, तुम्ही घरी विधी करून घ्या. तर सावली मात्र असं कारण सांगून जगन्नाथजीकडे जात असते. तर इकडे मात्र आता अनामिकाला भेटण्यासाठी त्रिलोत्तमा तिच्या रूममध्ये येते. तर त्रिलोत्तमाला खूप रडायला येत असते की ही मुलगी, मी फक्त म्हणले की तू सारंगसोबत लग्नासाठी तयार हो आणि तू फक्त विधीसाठीच त्याची बायको असशील, त्याच्यासाठी पण ही तयार झाली. तर त्रिलोत्तमाला रडू येत असतं. मग तेवढ्या वेळात अनामिका म्हणू लागते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का मॅडम, मी सारंग साहेबाला माझ्यामुळे कोणत्याही गोष्टीमुळे इजा पोहोचेल असा माझा आयुष्याचा हेतूच नव्हता. तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी आतापर्यंत कुणाचंच वाईट चितलं नाही, म्हणजे कुणाचंच वाईट व्हावं मी असा विचार देखील केला नाही. तर त्रिलोत्तमाला या अनामिकाचं आश्चर्य वाटू लागतं. अनामिका म्हणू लागते की मॅडम नका तुम्ही काळजी करू, सगळं काही चांगलंच होईल. आणि आपण थोडं हे ना ठरवलं आहे, हे सगळं नियतीच्या हातात आहे आणि हे सगळं नियतीनेच ठरवलं आहे. आपण जितकी अपेक्षा करतो त्याच्यापेक्षा पण जास्त काहीतरी चांगलं आपल्यासोबत होईल, तुम्ही नका काळजी करू. तर दुसरीकडे सारंग मात्र विधीसाठी खाली आलेला असतो. त्याचं काही मन लागत नसतं की मी विधीला बसाव म्हणून. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, अरे सारंग, आता तू विधीसाठी तयार झालाय, मग बसायला तुला काय हरकत आहे? बघ ना, उगच आपला मुहूर्त टळायला नको, काहीतरी विघ्न याच्यामध्ये येतील, अनर्थ होईल. तर आता गुरुजी म्हणू लागता, हो त्रिलोत्तमा मॅडम, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. सांगतोय तुम्हाला, आता नक्षत्र फिरत आहे, जर मुहूर्त जर आपल्याकडून हुकला ना तर मग आपल्या या विधीला काहीच अर्थ उरणार नाही. सारंग एका मिनिटासाठी अगोदर विचार करतो की मला माझ्या सावलीसाठी हे सगळं करायचंच आहे. आणि मग सारंग म्हणू लागतो, ठीक आहे, मी आता विधीला बसत आहे, करूया आपण सुरुवात. अनामिकाला खूप मोठा धक्का बसतो. अनामिका विचार करू लागते की सारंग साहेब तरी म्हणतील की नाही मी नाही बसणार विधीला, पण त्यांनीही मात्र सावलीताईसाठी होकार दिला की ते पण विधीला बसताय. तर दुसरीकडे तारा आणि अमृता खूप अस्वस्थ असतात. त्यांना मात्र हे ना काहीतरी नवीनच दिसत असतं. तर तारा म्हणू लागते की अमृता वहिनी, या सावलीचं किती प्रेम आहे सारंग सरांवर, तरी पण हिनं असा निर्णय कसा घेतला, मला तर काहीच कळत नाही, आपल्या घरामध्ये नेमकं काय चालू आहे. तर तारा म्हणू लागते, खरं तर अमृता वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सावलीला ना हे सगळं सहनच होत नसेल, त्याच्यामुळं तर तिनं सांगितलंय की मला मंदिरामध्ये महत्त्वाचा अभिषेक करायचा आहे आणि इथनं पळ काढली आहे तिनं. तर अमृता म्हणू लागते की तारा असं काही नसेल ग, त्याच्यामुळं तर सावलीनं हे सगळं करण्यासाठी होकार दिला ना, सावलीनं जर होकार नसता दिला तर सारंग तरी कशाला विधीसाठी बसला असता. अमृता म्हणू लागते की जाऊ दे ना तारा, आपण बघूया ना नेमकं काय होतंय, सावलीला काहीतरी वेगळं दाखवायचं असेल म्हणून ती हे सगळं करत असेल. सावलीनं विचार करूनच निर्णय घेते. आणि दुसरीकडे मात्र गुरुजी म्हणू लागतात, चला लवकर, मुहूर्त निघून जातोय, लवकरात लवकर अंतरपाठ धरा. सारंग तर काही मन लागत नसतं. चंद्रकांत नील फक्त एकमेकांकडे बघू लागतात. तर भैरवी खूप खुश असते आणि खूप हसत असते. मग नील आणि बबलू जेव्हा अंतरपाठ धरण्यासाठी रुमाल घेत असतात, तेवढ्या वेळात सावली येते आणि खूप मोठ्याने आवाज करून म्हणू लागते की सगळेजण आता थांबा तुम्ही. सावली खूप रागात असते. तर मित्रांनो, बघूया नेमकं सावलीला काय माहीत झालंय, उद्याच्या भागात नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.